उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाची टायपिंग परीक्षा देत असताना 99% कॅन्डिडेट्स या ठिकाणी फेल होत असतात. तर यामागचं कारण काय आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही पाहिलं असेल, यावेळेची भरती झालेली होती, त्यामध्ये 129 जागा होत्या आणि केवळ फक्त यामध्ये टायपिंग 153 कॅन्डिडेट्स पात्र झालेले होते. बऱ्याच कॅन्डिडेट्स जवळपास 29,000 कॅन्डिडेट्स लेखी परीक्षा दिलेली होती आणि त्यापैकी फक्त टायपिंग 153 विद्यार्थी या ठिकाणी पास झाले. तर असं का होते? मुंबई उच्च न्यायालयामध्ये 99% मुलं फेल का होतात किंवा कमी मार्क का पडतात? तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, 20 पैकी तुम्हाला पास होण्यासाठी 10 गुण या ठिकाणी घ्यावे लागतात. जर 9 गुण किंवा 9.5 गुण जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही या ठिकाणी फेल झालेले आहात. तर हे असं का होते? एवढं टफ आहे का? तर हो, टायपिंग ही खूप टफ असते. बॉम्बे हायकोर्ट असो जा, नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद, कारण यामध्ये एकच टायपिंग असते, ती पण इंग्लिश, पण हार्ड असते. हार्ड असण्यामागचं कारण काय? तर यामागचं पहिलं कारण आहे, बॅक पेस त्या ठिकाणी अलाउड नसतं आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर तुम्ही बॅक पेस या ठिकाणी यूज केलं तर तुम्हाला डायरेक्टली 0 मार्क्स या ठिकाणी दिले जातात. कोणती सूचना वगैरे तुम्हाला दिली जात नाही. नागपूर बँचमध्ये तुम्ही जर बॅक पेस यूज केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मायनसमध्ये टाकले जाते, म्हणजे मायनस तुम्हाला मार्क्स मिळतात. परंतु मुंबई उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारचे सिस्टम नाही, डायरेक्टली 0 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. आणि दुसरं मागचं कारण आहे, त्या ठिकाणी प्रेशर्स हॉलमध्ये बरेच कॅन्डिडेट असतात. एकदाच बऱ्याच कॅन्डिडेटची टायपिंगची परीक्षा घेतली जाते, त्याच्यामुळे बर्डन्स मोठ्या प्रमाणात असतो आणि तो बर्डन्स त्या ठिकाणी आपल्याला झेपलं जात नाही आणि त्या ठिकाणी आपण फेल होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणजे टायपिंगचा सराव व्यवस्थित न करणे, रॅन्डमली कोणतेही पॅसेज त्या ठिकाणी वापरून टायपिंगची तयारी करणे आणि स्वतःला समजणे की मला आता टायपिंग 100% चांगले येत आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित जर गायडन्स नसेल, कोणत्या प्रकारचे पॅसेज त्या ठिकाणी येतात, कशा पद्धतीने तयारी करायची हे जर तुम्हाला माहित नसेल, तर हे एक फेल होण्याचं त्यामागचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला फेल व्हायचं नाही, आपल्याला आउट ऑफ चांगले मार्क 15+, 16+ मार्क या ठिकाणी घ्यायचे, जेणेकरून आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. तर काय करणार? तर त्यासाठी सिंपल ॲज इट इज आपण त्या फॉर्मॅटमध्ये पॅसेज या ठिकाणी तयार केलेले आहेत. हार्ड कॉपी आहे, तुम्ही ती हार्ड कॉपी घेऊन आपल्या घरी चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या पॅसेज जर सराव केला तर तुमचं माइंड कोणत्याही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. त्याच प्रकारचे पॅसेज त्या ठिकाणी येतील त्या फॉर्मॅटमध्ये. तेवढी जरी तुम्ही तयारी केलं तर पुरेसं तुमची तयारी या ठिकाणी होऊ जाणार. म्हणजेच अशा प्रकारचं. त्याच्यानंतर पुढचं एक कारण आहे, वीक कॉन्फिडन्स. तुमच्याकडे कॉन्फिडन्स नसते. दुसरी महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त प्रॅक्टिस न करणे, डायरेक्ट एक्झाम देणे. तर या सर्व कारणामुळं 99% मुलं त्या ठिकाणी फेल होतात आणि लाईव्ह कशा प्रकारची एक्झाम घेतली जाते हे देखील त्यांना माहीत नसते. त्याच्यामुळे देखील बरेच कॅन्डिडेट्स या ठिकाणी फेल होतात. असे बरेच कारण आहेत त्या ठिकाणी फेल होण्याचे. त्याच्यामुळं या सर्व गोष्टीपासून वाचवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करत असतो. अजून काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.